नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण पॅकेजेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. मराठवाडा सप्लायर लिमिटेड डिलिव्हर गुड्स टू कस्टमर इन बॉक्सेस विच आर व्हॅल्यूड इन बुक्स ॲट ₹3 into bracket except the new boxes purchased, charging them out at ₹6 each. Customers are credited with ₹4 if the boxes are returned within 2 months. The following information is supplied to you. Stock in hand on 1st January 2020, ₹1,000. Boxes with customer on 1st January 2020, 2,100. Purchase at ₹5 each, 1,500. Boxes sent out to customer 3,200. Boxes returned by customer 2,300. Boxes destroyed in an accident 30. Boxes sold as scrap for ₹50. Repair carried out to boxes ₹125. On 31st December 2020, 1,900 boxes were with customer and could be returned them within 1 month. Show boxes stock account and boxes trading account and memorandum debtors account. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपणाला नेसेसरी अकाउंट म्हणजे 3 अकाउंट या ठिकाणी ओपन करायचे. ते मी या ठिकाणी ओपन करून ठेवलेले आहेत. मराठवाडा सप्लायर लिमिटेड डिलिव्हर गुड्स टू कस्टमर इन बॉक्सेसमध्ये गुड्स सप्लायर केल्या जात आहेत. विच आर व्हॅल्यूड इन बुक्स ॲट ₹3 म्हणजे त्याची बुक व्हॅल्यू जी आहे एका बॉक्सची ₹3 आहे. एक्सेप्ट द न्यू बॉक्सेस परचेस्ड, नवीन बॉक्स वगळून बाकीच्या बॉक्सची बुक व्हॅल्यू ₹3 आहे. चार्जिंग देम आउट ₹6, परंतु ग्राहकाकडे जेव्हा आपण बॉक्स पाठवतो तेव्हा त्यांना ₹6 चार्ज केले जातात आणि ते बॉक्स ग्राहकांनी 2 महिन्याच्या आत जर आपणाला रिटर्न केले तर ₹4 त्यांना परत केले जाणार आहेत. म्हणजे पहा, या ठिकाणी चार्ज आउट रक्कम आहे 6 आणि ₹4 परत केले जाणार, म्हणजे ₹2 या ठिकाणी रेंट आहे. त्या प्रत्येक बॉक्सचा रेंट आहे ₹2. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण करू. इन द बुक्स ऑफ मराठवाडा सप्लायर लिमिटेड मेमोरंडम डेटर्स अकाउंट पहिल्यांदा घेऊ. तर पहा, या ठिकाणी टू ओपनिंग बॅलन्स म्हणजे कस्टमरकडे असलेला सुरुवातीचा बॉक्सेसचा स्टॉक. तर या ठिकाणी दिले पहा, बॉक्सेस विथ कस्टमर ऑन 1st January 2020, 2,100. 2,100 बॉक्सेस ग्राहकाकडे वर्षाच्या सुरुवातीला होते. त्याचं व्हॅल्युएशन विक्री व्हॅल्यूने करा. आता ही ₹4 जी आहे ती सेल्स व्हॅल्यू आहे. आलं लक्ष? सेल्स व्हॅल्यू आणि हे चार्जड व्हॅल्यू. आलं लक्ष? ₹4 प्रमाणे. तर याचं किती होईल पहा, ₹8,400 होईल. त्यानंतर ग्राहकाकडे किती म्हणजे बॉक्सेस अजून सेंड केलेले आहेत चालू वर्षामध्ये ते या ठिकाणी घ्यायचे. 2 बॉक्सेस सेंट इथं दिलेलं आहे पहा. बॉक्सेस सेंट 3,200. 3,200 बॉक्स सेंड केलेले आहेत. ₹4 प्रमाणे त्याची व्हॅल्यू काढा. ही येईल ₹12,800. ₹12,800. त्यानंतर आता ग्राहकाकडे एकूण 5,300 एवढे बॉक्स आहेत. सुरुवातीचं ओपनिंग बॅलन्स 2,100 आणि नंतर पाठवलेले 3,200 असे त्यांच्याकडे
5300 बॉक्स आहेत. तर ह्या 5300 बॉक्सपैकी ग्राहकांनी परत केलेले बॉक्स आहेत 2300. बॉक्सेस रिटर्न बाय कस्टमर या ठिकाणी घ्या ते क्रेडिट साईडला, बाय बॉक्सेस रिटर्नड किती आहेत 2300. तर 4 रुपये प्रमाणे याची जर व्हॅल्यू केली 9200 रुपये येईल पहा. तर एवढे बॉक्सेस त्यांनी परत केलेले आहेत. त्यानंतर आता कस्टमरनी किती बॉक्स ठेवून घेतलेले आहेत हे काही प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही आणि नेमकी तेच बॅलन्स आपल्याला शोधून काढण्यासाठी कस्टमरकडे वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबर 2020ला किती बॉक्सेस त्यांच्याकडे शिल्लक होते ते आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणून लिहा बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आहे पहा 1900. 4 रुपये प्रमाणे ₹7,600. आलं लक्षात. 1900 बॉक्सेस ग्राहकाकडे आहेत. शेवटच्या ओळीवर दिले ऑन 31 डिसेंबर 2020 1900 बॉक्सेस वेअर विथ कस्टमर. कस्टमरकडे 1900 बॉक्सेस शिल्लक आहेत. तर आता आपण बॉक्स कॉलमची या ठिकाणी बेरीज करू. तर हे 5300 या ठिकाणी घेतो 5300 म्हणजे म्हणजे 1100 बॉक्सेस कस्टमरनी त्या ठिकाणी रिटेन केलेले आहेत. बाय बॉक्सेस रिटेन्ड किंवा याला सोल्ड असं लिहा. तर 4 रुपये प्रमाणे याची व्हॅल्यू होईल 4400. आलं लक्षात. अशा पद्धतीने ग्राहकाकडे एकूण बॉक्स किती आहेत आणि त्यांनी त्यापैकी परत किती केले, ठेवून किती घेतले आणि त्यांच्याकडे आता शिल्लक किती आहेत, अशा पद्धतीने हे 5300 बॉक्सचा हिशोब या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता अमाऊंट कॉलमची बेरीज करा. 21200 21200. तर पहा अशा पद्धतीने मेमोरंडम अकाउंट या ठिकाणी मेमोरंडम डेटर्स अकाउंट पूर्ण होते. आता बॉक्सेस स्टॉक अकाउंटकडे आपण येऊ. बॉक्सेस स्टॉक अकाउंटच्या सुरू करताना सुरुवातीला काही ओपनिंग बॅलन्स वगैरे आहे का ते पहा. तर ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून इथे लिहा टू ओपनिंग बॅलन्स. आता यामध्ये हे बॅलन्स 2 प्रकारचं असते. प्रत्येक वेळेला मी सांगतो हे तुम्हाला. इन हँड म्हणजे कंपनीकडे शिल्लक असलेलं बॅलन्स आणि विथ कस्टमर. विथ कस्टमर म्हणजे कस्टमरकडे असलेलं बॅलन्स. तर पहा कंपनीकडे असलेलं जे बॅलन्स आहे ते नंबर 1ला दिलेलं आहे. स्टॉक इन हँड ऑन 1 जानेवारी 2020 1000 बॉक्स हे कंपनीकडे आहेत. आता याची व्हॅल्यू कोणत्या किमतीनं करा म्हणून सांगितलेलं आहे. विच आर व्हॅल्यूड इन द बुक्स ॲट ₹3 असं दिलेलं आहे. तर 3 प्रमाणे याची व्हॅल्यू करा. हे 3000 रुपये होतील. आलं लक्षात. कंपनीकडे असलेले बॉक्स 1000 त्याला गुणिले 3 बरोबर 3000. त्यानंतर विथ कस्टमर आपण आता या ठिकाणी बघितले पहा 2100 एवढे त्या ठिकाणी ग्राहकाकडे शिल्लक आहेत. तर ह्याची सुद्धा 3 रुपये प्रमाणे व्हॅल्यू. तर ही येईल 6300 रुपये. आलं लक्षात. असे हे सुरुवातीला कंपनीकडे असलेले आणि ग्राहकाकडे असलेले जे बॉक्स आहेत ते बॉक्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि मग कंपनीने चालू वर्षी किती बॉक्स खरेदी केलेले आहेत ते या ठिकाणी लिहा. या ठिकाणी लिहा बॉक्सेस परचेस्ड. तर पहा परचेस
1500 बॉक्स परचेस केलेले आहेत 5 रुपये प्रमाणे. 1500 बॉक्स खरेदी केलेले आहेत 5 रुपये प्रमाणे. 7500 याची खरेदी किंमत आली 7500. ते आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. तर पहा, या ठिकाणी कंपनीकडे असलेला एकूण बॉक्सचा जो स्टॉक आहे तो एवढा आहे. तर ह्याची बेरीज करून ठेवा, म्हणजे किती स्टॉक आहे तो. हे 600 3 आणि 4 4600 बॉक्सचा स्टॉक कंपनीकडे उपलब्ध आहे. सुरुवातीचा शिल्लक माल आणि नंतर खरेदी केलेला माल असा मिळून 4600 बॉक्स या ठिकाणी कंपनीकडे उपलब्ध आहेत. मग आता याची विल्हेवाट कशी लागली तर पहा, क्रेडिट साईडला आता हे 1100 बॉक्स 1100 बॉक्स ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत, कंपनीने ठेवून घेतले, म्हणजे कस्टमरनी ठेवून घेतलेले आहेत. म्हणून या ठिकाणी घ्या बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट. बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ सोल्ड. कॉस्ट ऑफ सोल्ड तर किती बॉक्स 1100 बॉक्स आणि त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आहे 3 रुपये प्रमाणे. हे 3300 रुपये एवढे बॉक्स म्हणजे कस्टमरनी ठेवून घेतले, त्याची कॉस्ट आपण त्या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर पुढं दिले पहा बॉक्सेस डिस्ट्रॉईड इन ॲन ॲक्सिडंट. ॲक्सिडंटमध्ये 30 बॉक्स हे खराब झालेले आहेत, डिस्ट्रॉय झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. म्हणजे आता हे मराठवाडा सप्लायरचं नुकसान आहे. नुकसान असल्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. म्हणून या ठिकाणी घेतो मी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लिहा कॉस्ट ऑफ बॉक्सेस डिस्ट्रॉयड इन ॲक्सिडंट. किती बॉक्स खराब झाले 30 बॉक्स खराब झालेले आहेत. 3 रुपये प्रमाणे त्याची कॉस्ट किती होईल 90 रुपये होईल. पहा 90 रुपये किमतीचे बॉक्स या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये खराब झालेले आहेत. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बॉक्सेस सोल्ड ॲज स्क्रॅप फॉर ₹50 टोटल 50. तर पहा 50 बॉक्स हे म्हणजे स्क्रॅप म्हणून विकलेले आहेत. म्हणजे जे भंगार झालेलं आहे आणि मग भंगार त्यांनी विकलेलं आहे, विकून 50 रुपये त्यांना मिळालेत, असे 50 बॉक्स या ठिकाणी स्क्रॅप म्हणून विकलेले आहेत. मग आता हे बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी लिहा बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट. या ठिकाणी कंसात लिहा कॉस्ट ऑफ बॉक्सेस स्क्रॅप सोल्ड. कॉस्ट ऑफ बॉक्सेस सोल्ड, कॉस्ट ऑफ बॉक्सेस सोल्ड असं, कॉस्ट ऑफ बॉक्सेस सोल्ड ॲज स्क्रॅप. तर हे 50 बॉक्स आहेत. पहा 50 बॉक्स आहेत. 3 प्रमाणे याची किंमत होईल 150 रुपये. 150 रुपये त्याची किंमत होईल. त्यानंतर आता या ठिकाणी जे बॅलन्स आहे ते बॅलन्स आपल्याला काढावं लागेल बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्ससुद्धा आता हे 2 प्रकारचं असेल, एक इन हँड आणि विथ कस्टमर. तर आपण काय करू, पहिल्यांदा विथ कस्टमर घेऊ. विथ कस्टमर, त्यानंतर इन हँड.
इन हँड. आता यामध्ये ओल्ड काही असतील आणि न्यू काही असतील. इन हँड. आता इन विथ कस्टमर आपण वर का घेतलेलं आहे, कारण ग्राहकाकडे जे पाठवणार आपण ते सहसा जुनेच बॉक्स त्या ठिकाणी पाठवणार, म्हणून विथ कस्टमर वर घेतलेलं आहे. तर वर्षाच्या शेवटी या ठिकाणी 31 डिसेंबर 2020ला 1900 बॉक्स वेअर विथ कस्टमर. तर पहा 1900 विथ कस्टमर या ठिकाणी घ्या. 1900 याची 3 रुपये प्रमाणे जी कॉस्ट होईल ती कॉस्ट आता आपणाला करावी लागेल. ₹5,700 ती कॉस्ट आलेली आहे. पहा 5,700 प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. 31 तारखेला ग्राहकाकडे किती बॉक्स शिल्लक होते, तर 1900 बॉक्स शिल्लक होते. त्यानंतर आता या ठिकाणी जे बॅलन्स येणार आहे ते बॅलन्स हे इन हँडचं येईल. म्हणजे कंपनीकडे असलेले बॉक्स त्याच्यामध्ये जुने किती आणि नवीन किती. तर पहा या ठिकाणी जुन्या बॉक्सचा जो स्टॉक आहे तो 3,100 आहे. म्हणजे हे 1,000 आणि 2,100 हे झाले 3,100. हे ओल्ड बॉक्स आहेत बरं का, ओल्ड बॉक्स, आणि याची कॉस्ट प्राईस आहे 3 रुपये. त्यानंतर न्यू बॉक्स खरेदी केलेली आहेत 1,500 आणि त्याची कॉस्ट प्राईस आहे 5 रुपये. तर आता 3,100 बॉक्सपैकी 1,100 बॉक्स ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत. हे मायनस करा आणि इथं लिहा सोल्ड. तर या ठिकाणी किती राहिले, 2,000 बॉक्स शिल्लक राहिले. आलं लक्षात, 2,000. त्यानंतर 30 डिस्ट्रॉईड झालेले आहेत. डिस्ट्रॉईड 30 म्हणजे या ठिकाणी 1,970 शिल्लक राहिले. त्यानंतर 50 सोल्ड ॲज स्क्रॅप, 50 स्क्रॅप झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 1920 आहेत. आलं लक्षात, 1920 शिल्लक राहिले. तर यापैकी कस्टमरकडे असलेले 1900 याच्यातून मायनस करा, म्हणजे विथ कस्टमर. म्हणजे या ठिकाणी राहिले किती, 20. मग आता हे इन हँड हे कंपनीकडे आहेत. आलं लक्षात. म्हणून आता या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दाखवत असताना विथ कस्टमर 1,900. आलं लक्षात. इन हँडमध्ये ओल्ड किती राहिले इथं शिल्लक, 20. तर हे 20 या ठिकाणी घ्या आणि याची 3 रुपये प्रमाणे व्हॅल्युएशन करा. 20 त्रिक 60 रुपये येईल. त्यानंतर न्यू, आता न्यू आपण खरेदी केलेले आहेत 1,500 बॉक्स, त्याची 5 रुपये प्रमाणे कॉस्ट करावं लागेल. 1,500 5 रुपये प्रमाणे 7,500. अशा पद्धतीने आपण हा बॉक्सचा हिशोब या ठिकाणी दिलेला आहे. आता पहा या ठिकाणी एकच करा की एकूण बॉक्स किती आहेत ते पहा, त्याच्यामध्ये जुने किती आणि नवे किती. जुन्याची वेगळा हिशोब या ठिकाणी मांडायचा. आलं लक्षात. जसं हे 1,000 अधिक 2,000 3,100 झाले, त्याच्यातून 1,100 बॉक्स विकलेले आहेत, शिल्लक राहिले 2,000. 2,000पैकी 30 बॉक्स डिस्ट्रॉईड झाले, पुन्हा राहिले 1970. 1970 पैकी 50 स्क्रॅप म्हणून विकलेले आहेत. आलं लक्षात. मग हे 50 मायनस केल्यावर इथं राहिले 1920. 1920 पैकी 1900 ग्राहकाकडे आहेत. मग 20 बॉक्स कुणाकडे असतील, कंपनीकडे. म्हणून इन हँड इथं ओल्ड बॉक्स 20 कंपनीकडे आणि नवीन खरेदी केलेले ते कंपनीकडेच आहेत, ते अजून ग्राहकाकडे पाठवलेले नाहीत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे अकाउंट हे झालेलं आहे. आता याची बेरीज करा, 16,800 येईल. पा बेरीज याची 16,800 आणि ह्याची बेरीज 4,600 येईलच.
तर अशा पद्धतीने बॉक्सेस स्टॉक अकाउंट आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर पहा, बॉक्सेस स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट कॉस्ट ऑफ सोल्ड 1100 गुणिले 3 बरोबर 3300 ते या ठिकाणी बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू बॉक्सेस स्टॉक अकाउंट हे 1103 म्हणजे 3300 झाले. 1100 गुणिले 3 बरोबर 3300. ह्याला लिहायचं कॉस्ट ऑफ सोल्ड. त्यानंतर या ठिकाणी दुसरी जी नोंद आहे ती 30 बॉक्सची आहे. ते डिस्ट्रॉईड झालेलं असल्यामुळे नुकसान झालं आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेलं आहे. तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले असं गृहीत धरा आपण, कारण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं नाही, पण ते तिथं लिहिलेलं आहे असं गृहीत धरून ते सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी तिसरी नोंद आहे पहा, बाय बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंट कॉस्ट ऑफ बॉक्सेस सोल्ड ॲज स्क्रॅप 50. तर हे या ठिकाणी डेबिट साईडला घ्या. टू बॉक्सेस स्टॉक अकाउंट 50 बॉक्स आहेत, 3 रुपये प्रमाणे 150 रुपये होतील. कंसामध्ये लिहा कॉस्ट ऑफ बॉक्सेस सोल्ड ॲज स्क्रॅप. सोल्ड ॲज स्क्रॅप. तर अशा पद्धतीने आपण इकडच्या ह्या नोंदी तिकडे घेतलेल्या आहेत. आता हे क्लोजिंग बॅलन्स तिकडे आपल्याला घेता येत नाही. तर बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या 2 नोंदी आल्याच्या नंतर आपणाला 3 प्रकारे या ठिकाणी उत्पन्न मिळू शकते. ते उत्पन्न म्हणजे जे 1100 बॉक्स आपण ग्राहकांना विकलेले आहेत आणि विकून जी किंमत मिळालेली आहे ते ह्या कंपनीचं उत्पन्न आहे. म्हणून या ठिकाणी लिहा बाय डेटर्स अकाउंट, कंसात लिहायचे सेल्स प्रोसीड. हे 1100 बॉक्स विकलेले आहेत, त्याची कॉस्ट काढा 4 रुपये प्रमाणे, तर किती होईल 4400. आता 6 रुपये चार्ज आऊट, 4 रुपये किंमत आणि 2 रुपये रेंटल भाडं. आलं लक्षात, रेंटल चार्जेस आहेत. तर हे 1100 जे बॉक्स आहेत 4 रुपये प्रमाणे आपण ग्राहकांना विकलेले आहेत आणि 4400 रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे. त्यानंतर पहा, स्क्रॅप म्हणून 50 बॉक्स या ठिकाणी विकलेले आहेत. आलं लक्षात, 50 बॉक्स विकून आपल्याला किती रुपये मिळालेत, 50 रुपये मिळालेत. तर या ठिकाणी घ्या बाय. आता ही कॅश मिळालेली आहे किंवा बँकेत जमा झालेले आहेत, म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट घेऊ शकता. बँक अकाउंट, कंसात बँक अकाउंट, कंसामध्ये लिहा सेल प्रोसीड ऑफ बॉक्सेस स्क्रॅप्ड. 50 बॉक्स आपण विकलेले आहेत आणि विकून किती रुपये मिळाले, 50 रुपयेच मिळाले. आलं लक्षात. ही कॉस्ट प्राईस आहे. 150 रुपयाचे बॉक्स स्क्रॅप झाल्यामुळे आपण ते 50 रुपयाला विकले. आता त्याच्यावर जे नुकसान झालेलं आहे ते या ठिकाणी भरून निघणार आहे. त्यानंतर तिसरा उत्पन्नाचा या ठिकाणी आयटम आहे, तो आयटम म्हणजे या ठिकाणी लिहा बाय डेटर्स अकाउंट. बाय डेटर्स अकाउंट, कंसात लिहा रेंटल चार्जेस. रेंटल चार्जेस किती आहेत, 2 रुपये प्रति बॉक्स. तर आपण ग्राहकाकडे किती बॉक्स पाठवलेले आहेत, मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला बॉक्सेस सेंड 3200. आलं लक्षात.
3200 बॉक्स आपण पाठवलेत. ह्याला गुणिले 2 बरोबर किती मिळणार आपल्याला? 6400 रुपये भाडं मिळणार आहे. पहा, 6400 रुपये भाड्याच्या रूपाने आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. आणि कंपनीने काही बॉक्स हे दुरुस्त केलेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे स्क्रॅप म्हणून विकण्याच्या ऐवजी थोडी डागडुजी करून ते बॉक्स त्यांनी वापरलेले आहेत. तर असे बॉक्स दुरुस्त करण्यासाठी 125 रुपये खर्च आलेला आहे. रिपेरिंग चार्ज 125 म्हणून प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. ते या ठिकाणी डेबिट साईडला घ्या. बॉक्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रिपेअर्स किती? 125 रुपये. रिपेअर्स 125 रुपये त्या ठिकाणी लिहून टाका, खर्च आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे कंपनीला झालेलं उत्पन्न क्रेडिट साईडला आणि कंपनीचा जो काही खर्च आहे तो डेबिट साईडला या ठिकाणी घेतलेला आहे. आता याची बेरीज करून बॅलन्सिंग करा. म्हणजे बॅलन्सिंग करा म्हणजे प्रॉफिट किती झाला आहे ते पहा. करा 10,850 बेरीज येईल. ही 1150 आली, ही 1150, 10,850. तर इथे येते का ते पहा. तर बॅलन्स किती येईल? 7,275 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. म्हणून या ठिकाणी लिहा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात प्रॉफिट ट्रान्सफर्ड 7,275. तर पहा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.